तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण चौरंगावर कव्हर शिवणार आहोत. तुमचा जेवढा चौरंग असेल त्याच्या मापाचं तुम्ही शिवा. माझा चौरंग छोटा आहे म्हणून मी हे बघा 13 बाय 13 घेतलाय. चौरंग माझा तेवढा छोटा आहे. हे कापड घेतलंय मी, ब्लाउज पीसचं कापड आहे हे अस्तर, आणि हा फॉर्म पेपर घेतलाय. ह्याने थोडा आपला कडकपणा राहतो. हे पूर्ण एकावर एक ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे पहिली. आता आपण शिलाई मारून घ्यायची आधी. हे बघा मी एक साइड आधी शिलाई मारून घेतली आहे. 2-2 इंचावर मार्किंग करून शिलाई मारून घ्यायची अशी स्ट्रेट. पूर्ण आधी मार्किंग करून घेऊया. हे बघा आपण स्ट्रेट लाईन मारून घ्यायची पहिली, त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. आता आपण या अशा लाईन मारून झाल्या. आता आपण अशा पण मारून घ्यायच्या, किंवा तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल. मी अशा पण मारून घेते. हे बघा मी आधी स्वस्तिक करून घेते ह्याला. हे बघा मी स्वस्तिक करून घेतलंय. हे बघा हे आता बाजूला ठेवूया आधी. आता आपल्याला त्याला झालर करायची आहे. मी हा कापड घेतलाय झालरसाठी. हे बघा 5.5 इंचाचा घेतलाय, आणि मी अशी पट्टी जास्त घेतली आहे कारण की आपण प्लेटी मारून जर जास्त राहिला तर कटिंग करता येईल कपडा. हे बघा 5.5. तुम्हाला जर झालर मोठी पूर्ण पॅक हवा असेल तर तुम्ही मोठी घेऊ शकता. आता आपण आधी मी एवढी घेतली आहे मोठी, जास्त कापड घेतलंय मी. आता खालून आपण फोल्ड करून घ्यायचंय पहिलं. डबल फोल्ड करून घ्यायचंय. हे बघा आपली शिलाई मारून झाली आहे पूर्ण. आता आपण इथे प्लेटी मारून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा लांब लांब मारायच्या थोड्या. हे बघा आपण प्लेटी मारून घेतल्या त्या. आता आपण आधी चेक करायचंय. सिंगलच शिलाई मारते आधी. इकडे पण सिंगल शिलाई मारून घेते. परत एकदा आपण जॉईंट करून नंतर मग शिलाई मारून घ्यायची. हे बघा ही सरळ बाजू ठेवायची आहे आणि झालरची उलटी बाजू ठेवायची. हे बघा हे मधोमध ठेवून आपण इथून शिलाई मारून घ्यायची आहे. साईडनी इथून ठेवून मारायची नाही, इथे मध्येच ठेवायचं. हे बघा जेणेकरून आपल्याला हे दिसणार नाही जॉईंट. ते कोणे जरा असे व्यवस्थित काढायचे. हे बघा आता हे तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल, किंवा इथून लेस लावली तरी चालेल. मी ते लेस लावते म्हणजे जेणेकरून हे खूप सुंदर दिसेल. तयार झालंय. बघायला बघा किती छान वाटतंय, सुंदर असा.
कमी वेळेमध्ये आणि कमी कपड्यामध्ये पण होतो हा. तुम्हाला जर बॉर्डर लेस नाही लावायची असेल, फक्त एवढंच करायचं असेल तरी चालेल, किंवा ह्या प्लेटी कमी मारल्या तरी पण चालेल. हे बघा आपण चौरंगावर ठेवलंय हे. किती व्यवस्थित आपला बसलाय बघा. कधी पण तुमचा चौरंग जेवढा असेल ना त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त घेऊन आपण कटिंग करायचंय, म्हणजे हे व्यवस्थित येईल. आणि चौरंग पण आहे बघा, फॉर्म लावल्यामुळे कसं व्यवस्थित बसलाय असा. जर तुम्हाला या प्लेटी अजून मारायच्या असेल तरी तुम्ही अजून पण मारू शकता. तुम्ही जर तुम्हाला शिलाई जास्त जात असेल तर 1 इंचाशी 2 इंच वाढवली तरी चालेल. 2 इंच वाढवा. आता माझी 13 होती, मग 14, 15 समजा. आता माझी ही आहे 11 आहे, मी 13 इंच घेतली आहे. मग तुम्ही तशी तुमची 13 असेल तर 15 घ्या तुम्ही, म्हणजे जेणेकरून तुमचं हे व्यवस्थित असं बसेल आणि ही बॉर्डर पण तुमची व्यवस्थित येईल. साधी आणि सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.